दिवसानंतर मला अस्सल असं मसालेदार आणि चिकन, त्यानंतर तंदुरी, त्यानंतर फिश सगळं खायची इच्छा झाली। आता हे सगळं एकत्रित कुठे मिळणार, तेही आपल्या ठाण्यात। मला आठवलं गावरान जत्रा आहे ना ठाण्यामध्ये, सगळं काय मिळतं ते पण घरगुती मसाल्यामध्ये बनवलेलं। नाशिक स्टाईल, कोल्हापुरी स्टाईल, कोकणी स्टाईल सगळं एकत्र। चला दाखवते। तर आज मी आले हॉटेल गावरान जत्रा ठाण्यामध्ये। हे आहे तलावपालीच्या अगदी बाजूला। आणि मी जत्रा यासाठी म्हणते कारण जत्रेमध्ये आपल्याला मस्त असं झणझणीत मटण खायला मिळतं आणि त्यासाठी आपण जत्रा अनुभवायला गावी जातो। तर आता तुम्हाला गावी जायची गरज नाही, ही जत्रा आपल्या ठाण्यात भरली आहे। गावरान जत्रा हॉटेलमध्ये गावरान जत्रा महाराष्ट्राची जेवण मिळतं। तत्पूर्वी आपण जरा ॲम्बियन्स पाहून घेऊया, कारण का एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथला ॲम्बियन्स कसा आहे आणि शांत वातावरण आहे का, आपण कुटुंबासमवेत येऊ शकतो का, इनफ स्पेस आहे का, या सगळ्या गोष्टी बघणं सुद्धा गरजेचं असतं, जेणेकरून आपण आपल्या कुटुंबासोबत चांगला टाइम स्पेंड करू शकतो। सो त्यासाठी मी तुम्हाला इथला ॲम्बियन्स दाखवते। चला पाहूया आपण इथला ॲम्बियन्स। सो असं काहीतरी हे हॉटेल आहे। इतकं छान वाटतंय ना, म्हणजे वारली पेंटिंग केलेली आहे पूर्ण वॉल्सवरती। आणि हे सगळं हा बाहेरचा लुक आहे। इकडे सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे, त्याचसोबत हे ओनर आहेत आणि मस्त सुंदर असा ॲम्बियन्स आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची मस्त मूर्ती आहे इथे। आणि हे दोन सुंदर रांगडे बैल, म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल जेवण पण कसलं रांगडं असेल। आहा। सो चला ॲम्बियन्स बघताय ना, ही आतमध्ये एक AC रूम आहे, म्हणजे तुम्ही कुटुंबासमवेत येत आहे, फॅमिली टाईम स्पेंड करायचं आहे तर तुम्हाला ही AC रूम अगदी परफेक्ट आहे। इथे तुम्ही सेलिब्रेशन छोटे छोटे करू शकता, बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, हे सेलिब्रेशन देखील होतात। आणि त्याचबरोबर याच्याबरोबर पाठीमागे अजून सिटिंग अरेंजमेंट आहे, म्हणजे तुम्हाला खूप जास्त जागा आहे। आणि ते किचन आहे आतमध्ये, इकडे किचन आहे। थाळी बघता इतकी सुंदर, ही नुसते दिसण्यासाठी सुंदर नाही। चला आता आपण मेनू कार्ड बघूया हॉटेल गावरान जत्रा। तुम्हाला असं वाटलं असेल की गावरान जत्रा हे नाव का दिलंय, तर तुम्हाला मी याच्या मागची स्टोरी सांगते। तुम्हाला माहिती आहे गावच्या जत्रेमध्ये जे मसाले वापरून मटण बनवलं जातं तेच मटण तुम्हाला इथे मिळतं। मेनू कार्ड तर बघितलंच असेल। सो इथे सगळ्यात भारी म्हणजे मटण थाळी फेमस आहे, त्यानंतर अळणी भात, व्हेजमध्ये शेवभाजी आणि त्याचसोबत खरडा, बऱ्याच गोष्टी फेमस आहेत। सो मी इथली मटण थाळी मागवली होती, तंदूर मागवली होती, व्हेज थाळी मागवली होती, पापलेट थाळी मागवली होती। आता मी कोकणी म्हटल्यानंतर पापलेट थाळी तर झालीच पाहिजे। प्रॉन्स मागवले होते, तेही मस्तपैकी फ्राय केलेले आणि इतकं भारी ना, हे प्रॉन्स बघूनच इतके सुंदर वाटत आहेत आणि इतके क्रिस्पी दिसत आहेत। सो खाल्ल्यानंतर तर काय मजा येईल तुम्हाला सांगताच येत नाही आहे मला। सो अशी वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या मी मागवल्या आहेत। सो या प्रत्येक थाळीचा टेस्ट करून अनुभव मी शेअर करेल। आत्ता वेळ झाले आपली हे फूड टेस्ट करण्याची। सगळ्यात प्रथम मी तंदुरी टेस्ट करते। तंदुरी खरंच छान आहे, कारण मला आवडली। इतकं सारं जेवण बनवून काय काय खाऊ कळत नाही आहे। पापलेट थोडा टेस्ट केला। कोकणी आहे म्हटल्यानंतर सी फूड माझं ऑलवेज फेवरेट आहे, कुठेही गेले तर मी खातेच। त्यानंतर प्रॉन्स फ्राय केलेलं ट्राय केलं, उत्तम आहे। त्यानंतर चिकनचा खरडा ट्राय केला, टेस्ट करून बघितला, मसाला एक नंबर आहे।
त्यानंतर व्हेज थाळीमध्ये म्हटलं चला बघूया काय काय आहे. सो मी भाजीच ट्राय केली. भाजीसुद्धा छान आहे, कारण का सगळे मसाले गावचे असल्याकारणाने मस्तच आहे. आणि त्यानंतर ही होती शेवभाजी, जी फेमस आहे इथली. व्हेजसाठी शेवभाजी उत्तम आहे. त्यानंतर हा आहे मटण. आय थॉट मी मटण नाही खाणार, कारण मी खात नाही, मला आवडत नाही, पण चांगलंच आहे. आणि हे आहे स्पेशल म्हणजे अळणी राईस विथ तूप इतकं टाकलेलं आहे ना, इतकं सुंदर, बाप रे, इतकं सर्व जेवण. त्यातलं मी थोडं मस्तपैकी ट्राय केलं. सो तुम्ही नक्की या हॉटेल गावरान जत्रामध्ये. बाय बाय.